नमस्कार मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पावसाळ्यात दिवस आहे तर तुम्ही गाडी पाण्यातून घालत असतात त्यावेळेस कुठपर्यंत लिमिट असतं की त्या लिमिटपर्यंत गेल्यानंतर गाडीला तुमच्या इंजिनला काय प्रॉब्लेम होणार नाही, लाखोचं नुकसान होणार नाही. पाण्यामधून जर तुम्ही गाडी घातली ना, 3 कारणामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येतात. पहिला म्हणजे एअर इनटेकमधून इथून जर पाणी गेलं आतमध्ये तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की लाखोचं नुकसान होतं, डायरेक्ट इंजिन ब्लॉक होतं मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गाडी प्रेशरमध्ये पाण्यामधून घातल्यानंतर ही जी लाईटिंग आहे, वायरिंग आहे, ह्याच्यावरती जर पाणी गेलं तर त्याच्यामुळे पण बंद पडतं. पण ती पॉसिबिलिटी कमी असते मित्रांनो, कमी प्रमाणात खराब होतं. जास्त करून जे खराब होतं ना मित्रांनो, तर एअर इनटेकमधून तेवढं सांभाळायचं आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्झॉस्ट असतं ना, धूर एक्झॉस्टमधून येतो ना मित्रांनो, त्याच्यामध्ये जर पाणी गेलं ना पण गाडी बंद पडते. 2-3 गोष्टीला जपा गाडी मित्रांनो. आणि पाण्यामधून येत असताना थोडंसं स्लो न्या. पाण्याचं लिमिट नाही इथपर्यंत असतं. टायराचं ही जी वर्कचं लिमिट आहे ना मित्रांनो, इथपर्यंत फक्त पाणी राहू द्या. ह्याच्यावरती जर पाणी येत असेल तर गाडी चालवू नका मित्रांनो त्या पाण्यामध्ये.